आपल्या सर्वांचे प्रमुख नेते सन्मान्य जालंधर पाटील सर, रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश सचिव सन्मान्य शहाजी कांबळे सर, या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्मान्य अरुणरावजी जाधव, सन्मान्य बाळासाहेब नवने, सन्मान्य अभिषेकजी ढेंगे, सन्मान्य शाकीर पटेल, सन्मान्य संभाजीराव आरडे, सन्मान्य पवनरावजी महाडिक, सन्मान्य अजितरावजी पवार, सन्मान्य रमेशरावजी पवार, विलासराव रणदिवे, सन्मान्य अशोकरावजी वारके, अशोकरावजी रागटे, तानाजीराव चौगले आमचे तालुका प्रमुख, सन्मान्य दीपक शिरगावकर, सन्मान्य डॉक्टर जाधव साहेब, सुभाष पाटील मालवेकर, विश्वनाथ पाटील, विश्वनाथ तहसीलदार, ॲडव्होकेट प्रशांत भावके साहेब, सन्मान्य दादासाहेब पाटील वाळवेकर, सचिनराव वारके, विजयराव पाटील कौलवकर, सन्मान्य संग्रामसिंह पाटील गुडाळकर, सीतारामजी खाडे, आमचे सन्मान्य महेशजी पाटील, सर्वच पीठावरची मान्यवर, डॉक्टर व्ही.टी. जाधव सर, रामभाऊ पाटील साहेब, सन्मान्य सुभाषजी चौगले, आवाज येत नाही का? व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, कुठे सन्मान्य गोविंदरावजी चौगले साहेब, राजाराम कारखान्याचे व्हाईस चेअरमन, सन्मान्य बशीर राऊत साहेब, सन्मान्य हसन राऊत साहेब, सन्मान्य गणेश चोचे साहेब, सन्मान्य शिवाजीराव चौगले, सन्मान्य सुहास डोंगळे, अभिषेक डोंगळे, चौगले सर, सगळेच आता नावं जेवढी घ्यावी तेवढी ए बी पाटील सर दिसत आहेत, विलासराव पाटील दिसत आहेत, आमचे कपिलजी खोराटे दिसत आहेत, भैयासाहेब, सर्व सन्माननीय मान्यवर. प्रचाराच्या सांगतेची सभा आहे आणि या प्रचाराच्या सांगतेच्या सभेला मी आपणा सर्वांना दोनच गोष्टींची विनंती करेन. 2 दिवस राहिलेत, 48 तासांचा कालावधी आहे. या 48 तासांच्या कालावधीमध्ये गेल्या महिनाभरामध्ये आपण सगळ्यांनी केलेल्या सामुदायिक मेहनतीचं सगळं निरकशा पद्धतीचं यश मिळवण्यासाठी आपण सगळ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं डोळ्यात तेल घालून अत्यंत चिकाटीनं काम करूया. ही निवडणूक अभूतपूर्व अशा पद्धतीनं आपण सर्वांनी लावली. प्रचाराचा एकूण सगळा नूर बघितला तर प्रचार नव्हता तर तो जल्लोष होता. अशा पद्धतीचं वातावरण आपण सगळ्यांनी तयार केलं. या जल्लोषामध्ये एका बाजूला उत्स्फूर्त तरुणाई, दुसऱ्या बाजूला प्रचंड अशा पद्धतीचं उपस्थित असणारे सर्व ज्येष्ठ नागरिक आणि तिसऱ्या बाजूला आमच्या तमाम सगळ्या माता भगिनी आणि चौथ्या बाजूला जे कंपनी ज्यांचा राजकारणाशी संबंध आहे ते सुद्धा कोण आला रे कोण आला असे सगळे असे प्रचंड अशा पद्धतीचा सर्व उत्स्फूर्त प्रतिसाद घेऊन आपण सगळेजण निघालो. या सगळ्या तरुणाईच्या सगळ्या जल्लोषाचा संपूर्ण निकाल उद्याच्या 23 तारखेला घेण्यासाठी 2 दिवसांच्या कालावधीमध्ये प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचूया. आपली भूमिका, आपलं काम, आपला संदर्भ प्रत्येक ठिकाणी आपण सांगितलेला आहे. रात्र वैऱ्याच्या जागे राहा अशा पद्धतीचं काम करून ही निवडणूक यशस्वी करण्यासाठी निर्णायक टप्पा तेवढ्याच ताकदीने आणि शक्तीने आपण सगळेजण करूया अशी विनंती करतो. आभार कुणाकुणाचे मानावेत त्याच्यासाठी शब्द नाहीत. शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय अजितदादा पवार साहेब, या तिन्ही नेत्यांचे मी मनापासून आभार मानेन. आज सुद्धा माझा प्रयत्न होता शेवटची सभा ही सीएम साहेबांची व्हायला पाहिजे. साहेबांना मी बोललो होतो परंतु त्यांच्या इतक्या शेड्यूलमध्ये शक्य नव्हतं. त्यांचा आग्रह होता पहिल्या टप्प्यात सभा घ्या. मी म्हटलं पहिल्या टप्प्यातल्या सभेपेक्षा शेवटच्या टप्प्यातल्या सभेचा प्रभाव जास्त पडत असतो, पण ते जमलं नाही. पण आज त्यांनी व्हॉट्सअप म्हणजे आपल्या एक व्हॉट्सअप कॉल केला आणि त्यांनी व्हॉट्सअप म्हणजे व्हिडिओ केला आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांना सुद्धा या सगळ्या कामकाजाबद्दलच्या शुभेच्छा देऊन आपण सर्वांना विनंती केली की ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीमध्ये यशस्वी करण्यासाठी आपण सगळ्यांनी जीवाचं रान करावं अशा पद्धतीची विनंती केली. तिन्ही पक्षाचे सर्व प्रमुख, तिन्ही पक्षाचे या तालुक्यातले या जिल्ह्यातले सर्व जिल्हा प्रमुख असतील, सर्व पदाधिकारी असतील, सगळ्या तालुका प्रमुख असतील, सर्व पदाधिकारी असतील, अत्यंत चांगल्या पद्धतीने सर्वांनी केलेलं काम असेल. या सगळ्यांबरोबर आदरणीय सर, आदरणीय अरुणरावजी डोंगळे साहेब, सन्मान्य अजित पवार साहेब, सन्मान्य विठ्ठलरावजी खोराटे साहेब, कारण प्रत्येक विभागातील प्रत्येक आणि तालुक्यातील प्रमुख नेते, पक्ष, गट या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे एकूणच या महायुतीच्या उमेदवारीचं बळ अजून प्रचंड वाढवण्यामध्ये आपल्या सर्वांना खूप चांगल्या पद्धतीची मेहनत, सहकार्य आणि यश देण्यामध्ये
महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या प्रत्येक गटाचा आणि पक्षाचं सुद्धा या निमित्ताने मी मनापासून अभिनंदन करेन। अतिशय चांगल्या पद्धतीने त्या जिल्हा परिषद मतदारसंघात अत्यंत उत्स्फूर्तपणाने आपली आपली भूमिका बजावणाऱ्या त्या गटातले सर्व प्रमुख, त्या गटातले जिल्हा परिषद गटातले पंचायत समिती गणातले सगळेचे सगळे कार्यकर्ते, गाव पातळीवरती काम करणारे सर्व सरपंच आणि ग्रामपंचायतचे पदाधिकारी, संस्थांचे पदाधिकारी, तरुण कार्यकर्ते प्रचंड प्रमाणात माझ्या 25 वर्षाच्या राजकारणामध्ये अशा पद्धतीने इतक्या महिला भगिनी राजकारणात उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले मी पहिल्यांदाच बघतोय। त्या सगळ्या महिला भगिनी, त्या सगळ्यांच्या माध्यमातून ही निवडणूक अभूतपूर्व अशा पद्धतीच्या शांकी मताधिक्याने यशस्वी होण्यासाठी आपण सगळेजण ताकदीने शक्तीने काम करूया अशा पद्धतीची विनंती करतो। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये या मतदारसंघाचा आवाज अत्यंत अत्यंत अभिमानाने आणि भविष्य काळामध्ये अतिशय प्रौढीने आपण सगळ्यांनी मिरवावा एवढा चांगल्या पद्धतीचं काम करण्यासाठी या मतदारसंघातला प्रत्येक तरुण सरसावलाय। मतदारसंघातला प्रत्येक नागरिक, प्रत्येक मतदार सुद्धा उत्स्फूर्तपणाने ही निवडणूक आपल्या हातात घेऊन काम करतोय। मी नव्हे, जनता आमदार अशा पद्धतीचं काम चाललंय। काल सुद्धा राशिवड्यातली सभा झाली, अतिशय उत्स्फूर्त झाली। त्याच्या आदल्या दिवशी जी झालेली सभा होती वाळव्यातली सभा त्याच्याही पेक्षा उत्कृष्ट झाली। त्या वाळव्यातल्या सभेपेक्षा धामोडची सभा झाली, त्याच्यापेक्षा जबरदस्त झाली। काल सुद्धा गारगोटीमध्ये सभा झाली, प्रचंड सभा झाली। आज सुद्धा आजऱ्यात रॅली झाली। जालंधर पाटील सर आणि आमच्या अर्जुन आबिटकर सर आजऱ्यातले प्रमुख नेते सर्व होते, प्रचंड प्रमाणात रॅली झाली। गारगोटीमध्ये आज प्रचाराची पदयात्रा होते, ती सुद्धा प्रचंड प्रमाणात होते। आणि आता इथं आरोपाची पदयात्रा होते, ती सुद्धा प्रचंड होते। मला समजत नाही माणसं येतात कुठनं, मला समजत नाही माणसं जमतात कशी, मला समजत नाही माणसं कंटाळत पण नाहीत। ही अभूतपूर्व ऊर्जा जी मिळाली ते इतिहास घडवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊन केलेलं काम आहे। या कामाला तोड नाही, या कामाची मोजदाद पण करू शकत नाही। फक्त आणि फक्त क्रांती करण्यासाठी, इतिहास घडवण्यासाठी जमलेली तमाम जनता जी आहे त्या सगळ्या जनतेला मी मनापासून फॉर्म भरण्यापासून आजपर्यंतच्या अभूतपूर्व उत्साहासाठी सलाम करतो। फक्त 2 दिवस या सगळ्या आपल्या मेहनतीवरती अत्यंत चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन ही निवडणूक यशस्वी करण्यासाठी आपण सगळ्यांनी जीवाचं रान करूया, अत्यंत डोळ्यातले घालून काम करूया। ही निवडणूक प्रचंड ताकदीने उच्चांकी मताधिक्याने यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी प्रचंड मेहनत घेऊया अशी विनंती करतो। अत्यंत चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे, सगळे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आहेत। माणसांच्या मध्ये निवडणुकीचा निकाल नव्हे तर निवडणुकीचं लीड किती आहे अशा पद्धतीचं वातावरण आहे। या सगळ्यांच्या मध्ये ज्या पद्धतीने मतदारसंघातल्या गावागावात मध्ये अतिशय उत्स्फूर्त अशा पद्धतीचा पाठिंबा मिळतोय। पाठिंबाच नव्हे, गावागावामध्ये निघणाऱ्या रॅलीमध्ये अगदी कुठल्याही छोट्या मोठ्या गावातल्या सगळ्या एखाद्या पदयात्रेमध्ये महिला भगिनींच्या सुद्धा ज्या पदयात्रा निघतात, छोट्या छोट्या प्रचाराच्या सभांमध्ये सुद्धा शेकडो महिला सहभागी होत आहेत। असं एक अभूतपूर्व वातावरण मतदारसंघातल्या या प्रचाराच्या निमित्तानं झालंय। आणि पलीकडच्या बाजूला पुढाऱ्यांची मोठी गर्दी आहे, ती इतकी गर्दी आहे की नावच खेपी साहेबांना घेता येत नाहीत, पण समोर मात्र माणसं बसलेलीच नाहीत अशा पद्धतीचं चित्र आहे। हे जे सगळं चित्र आहे, या सगळ्या चित्राचं एकच वर्णन करता येईल, पुढारी तुमच्या बाजूला आणि जनता आमच्या बाजूला असं चित्र आहे। त्या चित्राच्या माध्यमातून ही निवडणूक अत्यंत निर्णायक पद्धतीने यशस्वी करण्यासाठी आपण सगळ्यांनी ताकदीने शक्तीने काम करूया। अत्यंत काळजीपूर्वक, अजिबात अति आत्मविश्वास न करता प्रत्येक मत आणि मत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचं, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचा अत्यंत अभ्यास करून ही निवडणूक यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी काम करूया अशा पद्धतीची विनंती करतो। पुन्हा एकदा व्यासपीठावरच्या सगळ्या मान्यवरांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। 2 दिवस रात पहिऱ्याचे जागे राहा अशा पद्धतीने काम करूया। माझं चिन्ह आहे धनुष्यबाण, धनुष्यबाण आणि धनुष्यबाण। 1 नंबरला आहे धनुष्यबाण आणि 1 नंबरच्या लीड आणायचा आहे धनुष्यबाण। अशा पद्धतीचं काम करण्यासाठी आपणा सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो आणि माझं मनोगत थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।